नमस्कार. सिंपल एज्युकेशन SSC मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण स्टार्ट केले 9th स्टँडर्डच्या अल्जेब्रा मधला चॅप्टर नंबर 3 पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल्स मध्ये प्रॅक्टिस सेट 3.5 पर्यंतचा पार्ट आपला कव्हर केलाय आपण प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये. आज या लेक्चर मध्ये आपण एक नवीन पॉइंट बघणार आहोत जो आहे फॅक्टर्स ऑफ अ पॉलिनॉमियल. आणि फॅक्टर्स ऑफ पॉलिनॉमियल वरच तुमचा प्रॅक्टिस सेट 3.6 आहे, तो आज आपण या लेक्चर मध्ये सॉल्व्ह करणार आहोत. फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल काही सॉल्व्ह करून बघू आणि मग आपण स्टार्ट करूया तुमचा प्रॅक्टिस सेट 3.6. स्टार्ट करूया आपण 4x² - 25. तुम्हाला एक्झाम्पल इथे काय दिलंय 4x² - 25. याचे काय करायचे तुम्हाला फॅक्टर्स करायचे आहेत. फॅक्टर्स ऑफ अ पॉलिनॉमियल फॅक्टर्स काढायचे आहेत. त्याचे फॅक्टर्स काढण्यासाठी 4x² ला मी 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर फक्त असं मेन्शन करते. ह्या 4x² ला मी काय केलं फक्त 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर असं मेन्शन केलं. ह्या 25 ला मी 5 चा स्क्वेअर असं मेन्शन केलं. a² - b² हा फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. a² - b² काय येतो a + b × a - b. इथे a² - b² आज हाच फॉर्म्युला आपण इकडे यूज करणार आहोत. मग इकडे काय येणार 2x + 5 × 2x - 5 a + b × a - b a + b × a - b. दिलेलं जे पॉलिनॉमियल आहे त्याला फक्त आपण काय करतो या दिलेल्या पॉलिनॉमियलला फक्त सिम्प्लिफाय करून आपण इन द फॉर्म ऑफ फॅक्टर्स सॉल्व्ह करतो. फॅक्टर्स ऑफ अ पॉलिनॉमियल मध्ये अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. नेक्स्ट नंबर 2 पॉलिनॉमियल तुम्हाला काय दिलाय 3x² + 7x + 2. या दिलेल्या पॉलिनॉमियलचे आपल्याला काय करायचे आहेत इन द फॉर्म ऑफ फॅक्टर्स काढायचे आहेत. आपल्याला फॅक्टर्स काढण्यासाठी प्रत्येक वेळेस आपल्याला जे दिलेलं पॉलिनॉमियल आहे आपल्याला फक्त त्याच्यामध्ये थोडी ऍडजस्टमेंट करावी लागेल आणि त्याला फक्त जास्तीत जास्त सिम्प्लिफाय करावे लागेल. इज इक्वल्स टू 3x² मी ॲज इट इज ठेवते. हा 7x आहे ना 7x ला 6x + x फक्त आपण असं मेन्शन करूया. 6x + x म्हणजेच काय 7x. 7x ला मी फक्त 6x + x असा मेन्शन केला +2 ॲज इट इज. फर्स्ट 2 टर्म्स मधून आपण 3x कॉमन काढू शकतो ना. मग 3x² मधून 3x आपण कॉमन काढलं तर काय राहिलं x प्लस 3x 6x मधून आपण 3x कॉमन काढतोय. मग आतमध्ये काय राहिला 2. x + 2 मधून आपण 1 कॉमन घेऊया. मग x + 2 ॲज इट इज ब्रॅकेट मध्ये. हा x + 2 कॉमन घेऊ आपण x + 2 × 3x + 1 3x + 1 ह्या 2 टर्म्स मधून आपण काय करतोय हा ब्रॅकेट फर्स्ट कॉमन घेतोय. मग राहिलेला टर्म काय 3x + 1 हे आले त्याचे 3x² + 7x + 2 ह्या दिलेल्या पॉलिनॉमियलचे फॅक्टर्स काय आले x + 2 × 3x + 1 आलं तुमच्या. आपण हे ऑलरेडी केलेलं आहे प्रिव्हियस स्टँडर्ड्स मध्ये. फक्त इकडे काय करतोय आपण थोडं रिकॉल करतोय. y² - 3y ब्रॅकेट स्क्वेअर -5 × y² - 3y - 50 हे तुमचं दिलेलं पॉलिनॉमियल आहे. आपल्याला काय करायचे त्याचे फॅक्टर्स घ्यायचे. समटाइम्स गिवन पॉलिनॉमियल इज इन द फॉर्म ax² + bx + c. दिलेला जो पॉलिनॉमियल असतो तो हा या फॉर्म मध्ये असतो ax² + bx + c. दिलेलं पॉलिनॉमियल जर अशा फॉर्म मध्ये असेल तर आपल्याला त्याचे फॅक्टर्स घेणं अजून इझी जातं. आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा जो ब्रॅकेट आहे ना y² - 3y = x आपण काय करणार आहोत ह्या ब्रॅकेटच्या ऐवजी आपण फक्त x पुटअप करणार आहोत. y² - 3y = आपल्याला पुटअप काय करायचं आहे दिलेल्या पॉलिनॉमियल मध्ये = x. देअरफॉर x² - 5 या ब्रॅकेटच्या ऐवजी x - 50 आला का या फॉर्म मध्ये ax² + bx + c च्या फॉर्म मध्ये = x² हा -5x आहे ना याला -10x + 5x -50 ॲज इट इज. हा x² ॲज इट इज -50 ॲज इट इज. -5x च्या ऐवजी आपण फक्त ही पुटअप ऍडजस्टमेंट करतोय. x कॉमन घेतल्यानंतर काय बाकी राहिला x - 10. या 2 टर्म्स मधून आपण 5 कॉमन घेऊया. 5 × x - 5 ने 50 ला डिवाइड केल्यानंतर काय येणार आहे तुमचा 10 -10. फर्स्ट टर्म मधून x - 10 हा ब्रॅकेट कॉमन घेतल्यानंतर काय बाकी राहिला x हे प्लस ॲज इट इज. सेकंड टर्म मधून हा ब्रॅकेट आपण कॉमन घेतला काय राहिलं +5. हे आले तुमचे फॅक्टर्स पण इन द फॉर्म ऑफ x आले. आपलं ओरिजिनल काय आहे y² - 3y. x म्हणजेच काय y² - 3y. आता आपण x च्या ऐवजी हा जो y² - 3y ही व्हॅल्यू आपण पुटअप करू. = y² - हा 3y - 5y + 2y. हा 3y ला मी कसा एक्सप्रेस करते -5y + 2y -10 ॲज इट इज. y² - 3y + 5 हा जो ब्रॅकेट आहे यामध्ये आपल्याला असे डिजिट्स हवे ज्याचा मल्टिप्लिकेशन 5 हवंय आणि ज्याचे अशा त्याच 2 डिजिट्सचे आपल्याला काय हवे ऍडिशन
-3 हवी, असे आपल्याला 2 डिजिट शोधावे लागतील, मगच याचे आपण फॅक्टर्स करू शकतो. पण हा जो आहे 5 आणि हा आहे 3, म्हणजेच काय आहेत, हे दोन्ही प्राईम नंबर आहेत, त्यामुळे याचं फर्दर अजून फॅक्टर्स याचे होणार नाहीत. त्यामुळे हे ब्रॅकेट आपण ऍज इट इजच ठेवणार आहोत. आलं लक्षात? आपण हे ब्रॅकेट असंच का ठेवतोय, कारण की हे जे 2 नंबर आहेत ते कसे आहेत, प्राईम नंबर आहेत, त्याचे परत फॅक्टर्स येणार नाहीत. या फर्स्ट टू टर्म्स मधून आपण y कॉमन काढू शकतो. या 2 टर्म्स मधून y आपण जर कॉमन घेतला तर y स्क्वेअर मधून आपण y कॉमन घेतोय, काय राहिलं y, मायनस इकडून 5y मधून y आपण कॉमन घेतोय, राहिलं काय 5. हा प्लस ऍज इट इज, इकडून आपण 2 कॉमन घेऊया, काय राहिलं y, 2y मधून 2 कॉमन घेतलं, y राहिलं मायनस ऍज इट इज, 10 मधून 2 आपण काढला तर काय राहिलं 5. y स्क्वेअर मायनस 3y प्लस 5, हा ब्रॅकेट ऍज इट इज. या टर्म मधून y मायनस 5 आपण घेतोय, काय राहिला इकडे y, प्लस इथून आपण ब्रॅकेट कॉमन घेतलाय हा y मायनस 5, मग काय राहिला प्लस 2 इंटू हे ब्रॅकेट ऍज इट इज, y स्क्वेअर मायनस 3y प्लस 5. हे आले तुमचे फॅक्टर्स दिलेल्या पॉलिनॉमियल्सचे. यावरच तुमचे एक्झाम्पल आहेत प्रॅक्टिस सेट 3.6 मध्ये. आता आपण स्टार्ट करूया प्रॅक्टिस सेट 3.6. आपण स्टार्ट करूया प्रॅक्टिस सेट 3.6. प्रॅक्टिस सेट 3.6 मध्ये तुमचा क्वेश्चन नंबर 1 काय आहे, फाइंड द फॅक्टर्स ऑफ अ पॉलिनॉमियल. दिलेल्या पॉलिनॉमियल्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत फॅक्टर्स. क्वेश्चन फर्स्ट काय आहे त्यातला, 2x² प्लस x मायनस 1, हे जे दिलेलं पॉलिनॉमियल आहे, हे दिलेलं पॉलिनॉमियल कशाच्या फॉर्म मध्ये आहे, ax² प्लस bx प्लस c. याचे आपण फॅक्टर्स कसे घेतो, 2 इंटू हा a आणि हा c, म्हणजेच काय, हा 2 इंटू हा -1, 2 इंटू -1 काय आला तुमचा -2. या -2 चे आपल्याला असे 2 डिजिट्स फॅक्टर्स घ्यावे लागतील ज्यांची मल्टिप्लिकेशन -2 येईल, मल्टिप्लिकेशन -2 आणि ऍडिशन काय येणार आहे, +1 येणार आहे. ऍडिशन काय येणार आहे, +1. मग आपण असे घेतले 2 -1 घेतले तरी 2 इंटू -1 काय आला -2 आणि 2 प्लस -1 काय आला 1. स्टार्ट करूया आपण. 2x² इंटू काय घेणार आपण, 2x² प्लस 2x मायनस x मायनस 1. यामधून या फर्स्ट 2 टर्म्स मधून आपण 2x कॉमन घेऊ. 2x कॉमन घेतल्यानंतर काय आतमध्ये राहिला 2 प्लस हा 1, इथे -1 इंटू x प्लस 1, इकडे -1 आपण कॉमन घेतोय, तर मग काय राहिला x प्लस 1 इज इक्वल्स टू, या फर्स्ट टर्म मध्ये x प्लस 1 ब्रॅकेट आहे, इकडे सेकंड टर्म मध्ये x प्लस 1 ब्रॅकेट आहे. आपण काय करू, ते कॉमन घेऊ, x प्लस 1 ऍज इट इज. यामधून x प्लस 1 राहिली टर्म कोणती, 2x, यामधून x प्लस 1 आपण कॉमन घेतो, राहिली टर्म कोणती -1. x प्लस 1 इंटू 2x मायनस 1 हे आले दिलेल्या पॉलिनॉमियलचे 2x² प्लस x मायनस 1 चे फॅक्टर्स. आलं लक्षात तुम्हाला? नेक्स्ट नंबर 2 काय दिलाय तुम्हाला, 2m² प्लस 5m मायनस 3. इथे 2m² प्लस 5m मायनस 3 मध्ये 2 इंटू 3 काय आहे, 2 इंटू -3 2 इंटू -3 काय आला तुमचा -6. असे 2 डिजिट्स घ्यायला हवे ज्यांची ऍडिशन काय यायला हवी, +5. 6 इंटू -1 काय आला -6, म्हणजेच काय 6 इंटू -1 किती आला -6 आला. 6 इंटू -1 काय आला -6 आला, आणि 6 प्लस -1 काय आला 5 आला. 6 प्लस -1 म्हणजेच काय 6 मायनस 1 काय आला 5 आला. आपल्याला डिजिट्स कोणती यूज करायचे आहेत, हा 6 आणि हा -1. 2m² प्लस 6m मायनस m मायनस 3. 2m² मधून 2m आपण कॉमन घेतला, ब्रॅकेट मध्ये m प्लस 2m मधून 6m मधून आपण 2m कॉमन घेतला, ब्रॅकेट मध्ये काय प्लस 3 मायनस इथे आपण -1 कॉमन घेऊ. -1 कॉमन घेतल्यामुळं ब्रॅकेट मध्ये काय राहिला m+3 इज इक्वल टू, इकडे m+3 आहे, इकडे m+3 आहे, आपण कॉमन घेऊ m+3. m+3 आपण कॉमन काढला हे ब्रॅकेट, मग उरला काय 2m हा -1. हे आले याचे फॅक्टर. दिलेला पॉलिनॉमियल 2m² प्लस 5m मायनस 3 चे फॅक्टर काय आले m+3 2m मायनस 1. आलं लक्षात तुमच्या? नेक्स्ट बघूया आपण नंबर 3. नंबर 3 काय दिलंय तुम्हाला, 12x² प्लस 61x प्लस 77. यामध्ये आपण हा जो 12 आहे 12 इंटू 77, हा 12 इंटू 77, या 12 इंटू 77 ला आपण 12 ला 4 3 जा 12 असं एक्सप्रेस करू शकतो, इंटू ह्या 77 ला 11 इंटू 7
असं एक्सप्रेस करू शकतो ना. आपल्याला फार क्रिटिकल मध्ये नाही जायचं, आपल्याला जास्तीत जास्त सिम्पल करून, आपल्याला जास्तीत जास्त आपण सिम्पल कसं करू शकतो यावरच फोकस ठेवायचा आहे. म्हणून मी काय केलं, 12 ला काय केलं 4 into 3 केलं आणि 77 ला काय केलं 11 into 7 असं एक्सप्रेस केलं. या 4 into 7 करूया आपण. 4 into 7 किती आलं, 4 7 जा 28. 11 into 3 हे 11 into 3 करूया, तुमचा 33. 4 into 7 आला 28 आणि 11 into 3 काय आला 33. या 28 into 33 आपण 28 आणि 33 हे दोन फॅक्टर्स यूज करणार आहोत. म्हणजेच काय 12 into 33 चे ऍडिशन काय आली 61 आली आणि 12 into 33 म्हणजेच काय आला 924. 924. फक्त आपण 12 into 77 च्या ऐवजी फक्त आपण 28 into 33 आपण घेणार आहोत इथे एक्झाम्पल मध्ये सॉल्व्ह करताना. ऍज अ फॅक्टर्स 12x² प्लस इकडे काय आहे 28x प्लस 33x प्लस 77 ऍज इट इज. या 12x² प्लस 28x मधून आपण 4x कॉमन घेऊ शकतोय ना. 4x कॉमन घेतलं तर 3x प्लस 7 प्लस इकडे आपण कॉमन घेऊ 11 इंटू 3x प्लस 7. इथे आपण कॉमन काय घेतला, या दोन फॅक्टर्स मधून कॉमन घेतला आपण 11. 3x प्लस 7 हे ब्रॅकेट कॉमन घेऊ, मग काय उरला 4x प्लस 11. आलं का हा तुमचे फॅक्टर्स. एक्झाम्पल नंबर 4 काय आहे 3y² मायनस 2y मायनस 1. हे इझी आहे. 3 into -1 3 into -1 3 into -1 काय आला तुमचा -3. आपल्याला मल्टिप्लिकेशन -3 हवंय आणि ऍडिशन काय हवंय आपल्याला -2. असे दोन डिजिट्स घ्यायचे ज्यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला हवंय -3 आणि ऍडिशन हवंय -2. -3 into 1 -3 into 1 इज इक्वल्स टू काय येणार -3 आणि -3 प्लस 1 काय येणार आहे तुमचा -2. 3y² मायनस 3y प्लस y मायनस 1. आपण काय केलं -3 आणि प्लस 1 घेतलाय ना. -3 प्लस 1. देअरफॉर इकडे आपण काय करणार आहोत 3y² मायनस 3y या दोन फर्स्ट टू टर्म्स मधून आपण कॉमन घेऊया 3y आपण कॉमन घेतला 3y² मधून काय बाकी राहिला y हा -1. इथे प्लस 1 कॉमन घेऊ काय राहिला y मायनस 1. इकडे y मायनस 1 y मायनस 1 आपण काय घेऊ कॉमन y मायनस 1 इंटू 3y प्लस 1. 4 एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केलेत. आले ना लक्षात तुमच्या. आता यातले फक्त 2च एक्झाम्पल्स बाकी आहेत 5 आणि 6. ते तुम्ही करून बघा. हा आपण ऑलरेडी स्टडी केलेलाच पार्ट आहे म्हणून बाकी ठेवते मी त्यातले 2 एक्झाम्पल्स. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करू क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला काय दिलंय फॅक्टराइज द गिव्हन पॉलिनॉमियल. या पॉलिनॉमियल जे दिलेत त्याचे तुम्हाला काय करायचंय फॅक्टर्स तुम्हाला इन द फॉर्म ऑफ फॅक्टर्स आपल्याला मेन्शन करायचे. जसं आपण या लेक्चरच्या सुरुवातीला आपण फॉर एक्झाम्पल म्हणून एक प्रॅक्टिससाठी जे एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघितलंय ना सेम त्याच मेथडने आपल्याला क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करायचा आहे. स्टार्ट करूया आपण. या दिलेल्या पॉलिनॉमियल मध्ये हा जो x² मायनस x ब्रॅकेट स्क्वेअर आहे हा x² मायनस x आणि इथे आहे x² मायनस x. तर ह्या x² मायनस x च्या ऐवजी आपण पुटअप करू m. स्टार्ट करूया आपण. पुट x² मायनस x इज इक्वल्स टू m. देअरफॉर या x² मायनस x च्या ऐवजी आपण पुटअप करतोय m. देअरफॉर इज इक्वल्स टू m² मायनस 8m प्लस 12 ऍज इट इज. मग हा जो आला m² मायनस 8m प्लस 12 ह्या इन द फॉर्म ऑफ m. आता हे पॉलिनॉमियल्स आपल्याला फॅक्टरायझेशन करणं अगदी इझी आहे. आपल्याला अशी 2 डिजिट फाइंड आउट करायचे ज्याचं मल्टिप्लिकेशन 12 येणार आहे आणि ज्याचे ऍडिशन किती येणार आहे -8. ते घेऊया आपण -6 मायनस 2 -6 इंटू -2 किती आलं तुमचा 12 आणि -6 प्लस -2 किती मिळालं तुम्हाला -8. आपल्याला मल्टिप्लिकेशन 12 हवंय आणि ऍडिशन किती हवे -8 इज इक्वल्स टू m² मायनस 6m मायनस 2m प्लस 12 इज इक्वल्स टू या 2 टर्म्स मधून m कॉमन घेऊ m मायनस 6 इकडून -2 कॉमन घेऊ m मायनस 12 इज इक्वल्स टू m मायनस 6 हा ब्रॅकेट आपण कॉमन घेऊ m मायनस 6 आणि इथे m मायनस 6 -2 आपण कॉमन घेतल्यानंतर इथे काय राहिला m मायनस 6. हा m मायनस 6 आपण ब्रॅकेट कॉमन घेऊ m मायनस 2. हा m मायनस 6 आणि m मायनस 2 या पॉलिनॉमियलचे फॅक्टर्स आले m मायनस 6 m मायनस 2 पण इन द फॉर्म ऑफ f. आपण पुटअप केले व्हॅल्यू x² मायनस x इज इक्वल्स टू m. तर आपल्याला m ची व्हॅल्यू इकडे रिप्लेस करावी लागेल. रिप्लेस m इज इक्वल्स टू x² मायनस x इज इक्वल्स टू x² मायनस x मायनस 6 इंटू x² मायनस x मायनस
2. आता ही नेक्स्ट 2 आपल्याला न्यू 2 पॉलिनॉमियल्स मिळाले. अगेन आपल्याला त्याचं फॅक्टरायझेशन करायचं आहे. इज इक्वल्स टू आपल्याला ह्या फर्स्ट ब्रॅकेटमध्ये आपल्याला असे डिजिट्स हवे ज्याची मल्टिप्लिकेशन येणार आहे -6 आणि ऍडिशन येणार आहे -1. आपण घेऊ इकडे 6 ला -3 आणि 2 आणि त्याच्यासाठी ह्या फर्स्ट ब्रॅकेटसाठी x² -3x प्लस 2x -6 आपल्याला असे 2 डिजिट्स हवे ज्याचे मल्टिप्लिकेशन -6 आणि याच 2 डिजिट्सचं ऍडिशन किती येणार आहे -1. हे झालं तुमचं फर्स्ट ब्रॅकेटसाठी. आता बघू आपण सेकंड ब्रॅकेटमध्ये. या सेकंड ब्रॅकेटमध्ये आपल्याला असे 2 डिजिट्स हवेत ज्याची मल्टिप्लिकेशन आपल्याला हवी -2 आणि ऍडिशन हवी -1. तर आपण यूज करू -2 1 x² -2x प्लस x -2. या फर्स्ट 2 टर्म्स मधून आपण घेऊ कॉमन x. इकडे काय राहिलं मग x² मधून x कॉमन झाला x -3 प्लस 2 x -3 ते आपण कॉमन घेऊ. ह्या थर्ड आणि फोर्थ डिजिट मधून आपण कॉमन घेतला +2. मग ब्रॅकेटमध्ये काय उरला x -3. नेक्स्ट या 2 टर्म्स मधून आपण कॉमन घेऊ x. x कॉमन घेतल्यानंतर x -2. इकडे कॉमन घेऊ आपण +1 कॉमन घेऊ. मग उरला काय x -2. इकडे x -3 हा आपण x -3 कॉमन घेऊ. x -3 कॉमन घेतल्यानंतर x +2 उरला काय x +2. हा x -3 आपण कॉमन घेतोय. मग इथे उरला x, इकडे उरला +2. नेक्स्ट इथे x -2 आहे ना, x -2 आपण कॉमन घेऊ आणि इथे उरला काय x +1. हे आले फॅक्टर्स तुमच्या या दिलेल्या पॉलिनॉमियल्सचे. समजलं? क्वेश्चन 2 मधला आपण सॉल्व्ह केलाय एक्झाम्पल नंबर 1. नेक्स्ट नंबर 2 तुम्हाला काय दिलं एक्झाम्पल x -5 ब्रॅकेट स्क्वेअर -5x -25 -24. या एक्झाम्पल्स मध्ये इथे x -5 आहे आणि इथे 5x -25 आहे. आपल्याला थोडा सिम्प्लिफाय करावे लागेल. x -5 ऍज इट इज, x -5 ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज मायनस या ब्रॅकेटमध्ये आपण फक्त 5 कॉमन घेऊ x -5. इकडे काय कॉमन घेतला आपण 5x -25 मधून आपण कॉमन घेतला -5. देअरफॉर -5 जर आपण कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय बाकी राहिला x -5 -24 ऍज इट इज. प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये आता क्वेश्चन नंबर 2 मधलं फर्स्ट एक्झाम्पल आपण जसं केलं ना सेम ऍज इट इज आपण सेम तसंच आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. आता या एक्झाम्पल मध्ये x -5 आणि x -5 हा जो ब्रॅकेट आहे याच्याऐवजी आपण एक व्हेरिएबल पुटअप करू. पुट x -5 इज इक्वल्स टू m. x -5 इज इक्वल्स टू m आपण पुटअप करणार आहोत इथे या पॉलिनॉमियल मध्ये. m² -5m -24 आपल्याला काय मिळालं आपण पुटअप केलं x -5 च्या ऐवजी m. देअरफॉर m² -5m -24. याचे इझिली आपण फॅक्टर्स फाइंड आउट करू शकतो. आपल्याला काय हवंय -24 ला मल्टिप्लिकेशन आपल्याला हवाय -24 आणि त्या 2 डिजिट्सचे ऍडिशन हवी -5. -8 + 3 -8 + 3 -8 इंटू 3 -24 आणि -8 + 3 किती आला तुमचा -5. मिळाले का आपल्याला बघा 2 डिजिट्स असे 2 फॅक्टर्स असे -24 चे ज्यांची ऍडिशन कशी असणार आहे -5. इज इक्वल्स टू m² -8m + 3m -24 इज इक्वल्स टू या फर्स्ट 2 टर्म मधून आपण कॉमन घेऊ m -8 बाकी करायला m -8 इथून आपण कॉमन घेऊ +3 m -8 आपण हा ब्रॅकेट कॉमन घेऊ इंटू m +3. हे मिळाले तुम्हाला 2 फॅक्टर्स दिलेल्या पॉलिनॉमियलचे फॅक्टर्स. या पॉलिनॉमियलचे आपण फॅक्टर्स फाइंड आउट केले इन द फॉर्म ऑफ m. आपल्याला x -5 इज इक्वल्स टू m आपण पुटअप केलेला. आपल्याला याची व्हॅल्यू रिप्लेस करावी लागेल. रिप्लेस m इज इक्वल्स टू x -5 इज इक्वल्स टू m ची व्हॅल्यू आपल्याला काय पुटअप करावी लागेल x -5. आपल्याला आपण पुटअप केलेलं x -5 इज इक्वल्स टू m. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल m ची व्हॅल्यू रिप्लेस करावी लागेल. देअरफॉर x -5 इज इक्वल्स टू x -5 -8 इंटू x -5 + 3 -5 -8 -13 इंटू x -5 + 3 x -2 x -13 आणि x -2 दिलेल्या पॉलिनॉमियल्सचे आपण फॅक्टर्स फाइंड आउट केले. तुम्ही जर नोट डाऊन करून घेत नसला तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉट तरी घ्या.
आपण बघूया नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3 काय दिले तुम्हाला. एक्स स्क्वेअर मायनस 6x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 8 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 8 मायनस 64. जसं प्रिव्हियस एक्झाम्पल्स मध्ये आपण व्हॅल्यू पुटअप केले, प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये आपण ज्या मेथडने केलंय सेम ऍज इट इज आपण सेम तसं सॉल्व्ह करणार आहोत. फक्त इथं ऍडिशन काय आहे, हा एक्स स्क्वेअर मायनस 6x, हा एक्स स्क्वेअर मायनस 6x, इथं एक्स स्क्वेअर मायनस 6x आहे, पण इथे काय आहे ऍडिशन प्लस 8 आहे. आपण पुटअप करू डायरेक्ट. पुट एक्स स्क्वेअर मायनस 6x इज इक्वल्स टू m, इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस 6x इज इक्वल्स टू काय m. therefore m square minus 8 into bracket x square minus 6x च्या ऐवजी m हा plus 8 as it is minus 64 is equals to m square minus 8 ने इकडे मल्टिप्लाय करूया आपण. minus 8 into m minus 8m minus 8 plus 8 minus 64 minus 64 हा minus 64 as it is, हे minus 8 plus 8 minus 8 into plus 8 minus 64 आणि हा 64 as it is is equals to m square minus 8m minus 64 minus 64 minus 128 minus 128 चे फॅक्टर्स आपण minus 28 चे फॅक्टर्स कसे घेऊ. minus 16 into 8 minus 16 into 8 is equals to minus 128 and minus 16 plus 8 is equals to minus 8. इथे येणार आहे आपलं हा minus 28 minus 128 चे फॅक्टर्स आपण घेणार आहे minus 16 आणि plus 8. m square minus 16m plus 8m minus 128 is equals to या फर्स्ट टू टर्म्स मधून m कॉमन घेऊ, m minus 16 plus 8 कॉमन घेऊ. या सेकंड या थर्ड आणि फोर्थ या दोन टर्म्स मधून आपण प्लस 8 कॉमन घेऊ. काय राहिला m minus 16 is equals to हा कॉमन घेऊया m minus 16 m minus 16 m minus 16 इंटू हा m प्लस हा 8. काय मिळाली तुम्हाला फॅक्टर्स m minus 16 m minus 8. रिप्लेस करूया आपण m ची व्हॅल्यू. रिप्लेस m इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस 6x इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस 6x मायनस 16 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 8. आता आपल्याला काय करावे लागेल, या दोन पॉलिनॉमियलचे फॅक्टर्स फाइंड आउट करावे लागतील. मायनस 16 चे आपण फॅक्टर्स घेऊ. मायनस 16 चे फॅक्टर्स मायनस 8 इंटू 2 16 आणि मायनस 8 प्लस 2 मायनस 6. एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 2x मायनस 16. नेक्स्ट इथे प्लस 8 काय हवंय आपल्याला 8 मायनस 4 मायनस 2 मायनस 4 इंटू मायनस 2 आलं प्लस 8 आणि मायनस 4 प्लस मायनस 2 आला तुमचा मायनस 4 मायनस 2 मायनस 6. एक्स स्क्वेअर काय येणार इकडे मायनस 4x मायनस 2x प्लस 8 स्क्वेअर मायनस 8x या फर्स्ट टू टर्म मधून आपण x कॉमन घेऊ. x मायनस 8 प्लस 2x मायनस 8 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 4x मधून x कॉमन घेऊ. x मायनस 4 इथून मायनस 2 कॉमन घेऊ x मायनस 4. फॅक्टर्स काय मिळाले तुम्हाला, x मायनस 8 आहे ना, x मायनस 8 आपण कॉमन घेऊ. इकडे काय राहिला x इथे प्लस 2 इंटू x मायनस 4 x मायनस 4 आपण कॉमन घेऊ. इकडे काय राहिला x, इकडे काय राहिला मायनस 2. हे आलं तुमचं आन्सर. x मायनस 8 इंटू एक्स प्लस 2 इंटू एक्स मायनस 4 इंटू एक्स मायनस 2 हे जे दिलेलं पॉलिनॉमियल होते याचे आपण फॅक्टर्स फाइंड आउट केले. नेक्स्ट बघूया आपण एक्झाम्पल नंबर 4. एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 3 एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 5 मायनस 35. आपण इकडे पुटअप करूया. एक्स स्क्वेअर मायनस 2x इज इक्वल्स टू m. पुट एक्स स्क्वेअर मायनस 2x इज इक्वल्स टू m. m प्लस 3 एक्स स्क्वेअर मायनस 2x च्या ऐवजी आपण पुटअप करतोय m. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 2x च्या ऐवजी काय पुटअप केला m प्लस 3 ऍज इट इज इंटू एक्स स्क्वेअर मायनस 2x च्या ऐवजी आपण पुटअप करणार आहे m प्लस 5 ऍज इट इज मायनस 35. हे दोन आहेत ना, हे दोन जे ब्रॅकेट्स मिळालेत आपल्याला एक्स m प्लस 3 आणि m प्लस 5 ह्या दोन ब्रॅकेट्सचे आपण करूया मल्टिप्लिकेशन. इज इक्वल्स टू m इंटू m प्लस 5 प्लस 3 इंटू m प्लस 5 मायनस 35 ऍज इट इज इक्वल्स टू m इंटू m प्लस 5. m ने m प्लस 5 या ब्रॅकेटला आपण काय करणार आहोत मल्टिप्लाय. m स्क्वेअर प्लस 5m प्लस 3 इंटू m प्लस 5 या ब्रॅकेटला आपण काय करणार आहोत 3 ने मल्टिप्लाय. 3m प्लस 3 इंटू 5
15 minus 35 is equals to m square as it is. 5m plus 3m is 5m plus 3m किती आला 8m minus 35 plus 15 किती आला -20 is equals to आपल्याला या -20 चे असे फॅक्टर्स घ्यायला हवे ज्याचे ऍडिशन किती येणार आहे, ज्या डिजिटचे ऍडिशन किती येईल 8. 10 minus 2 10 into -2 किती आला -20 आणि 10 plus -2 किती आला 10 minus 2 किती आला 8. m square plus 10m minus 2m minus 20 is equals to या फर्स्ट 2 टर्म्स मधून आपण कॉमन घेऊया m plus 10. इकडून कॉमन घेऊ आपण या सेकंड आणि थर्ड आणि फोर्थ टर्म मधून कॉमन घेऊ आपण -2 m -2 कॉमन घेतल्यानंतर m plus 10 इज इक्वल्स टू m plus 10 m plus 10 m plus 10 आपण कॉमन घेऊ. इकडे बाकी काय राहिला m, इकडे -2. हे आले फॅक्टर्स इन द फॉर्म ऑफ m. आपण काय केलंय m स्क्वेअर minus 2x इज इक्वल्स टू m पुटअप केलंय. आता आपल्याला रिप्लेस करायला लागेल m ची व्हॅल्यू. रिप्लेस m इज इक्वल्स टू x स्क्वेअर minus 2x इज इक्वल्स टू x स्क्वेअर minus 2x हा प्लस 10 ॲज इट इज इंटू इथं m ची व्हॅल्यू पुटअप करायला लागेल x स्क्वेअर minus 2x minus 2 ॲज इट इज. इथं रिप्लेस केली m ची व्हॅल्यू x स्क्वेअर minus 2x. आपल्याला मिळाले काय x स्क्वेअर minus 2x प्लस 10 x स्क्वेअर minus 2x minus 2. हे जे दोन पॉलिनॉमियल्स मिळाले तुम्हाला नवीन, हे जे दोन फॅक्टर्स मिळाले याचे परत फर्दर फॅक्टर्स आपण नाही पाडू शकत कारण की इथे आहे 10 आणि हा -2 ह्याचे फॅक्टर्सच नाहीत पडणार तुम्हाला. हे आलं तुमचं आन्सर. म्हणजे काय झालं परत सिम्प्लिफाय होत नाही. हे आलं तुमचं फायनल आन्सर. आलं लक्षात. नंबर 4. आता आपण बघूया नेक्स्ट नंबर 5. नेक्स्ट नंबर 5 तुम्हाला काय दिलाय y plus 2 into y minus 3 into y plus 8 into y plus 3 plus 56 हे तुम्हाला दिलेलं पॉलिनॉमियल आहे आणि आपल्याला हे पॉलिनॉमियल हे जे ब्रॅकेट्स आहेत ना हे सगळे सॉल्व्ह करावे लागतील फर्स्ट आणि मग त्याचे फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. स्टार्ट करूया आपण. इज इक्वल्स टू y plus 2 into y plus 3 y minus 3 into y plus 8 plus 56 as it is. फक्त आपण हे दोन ब्रॅकेट्स आहेत ना हे दोन ब्रॅकेट्स आपण थोडे मल्टिप्लिकेशन साठी जवळ केले आणि हा -3 आणि हा -3 आणि हा +8 हे दोन आपण इकडे फक्त आपण ऍडजस्टमेंट करतोय. y plus 2 into y plus 3 करू. y plus 2 y into y plus 3 plus 2 into y plus 3 या दोन ब्रॅकेट्सचे मल्टिप्लिकेशन करू इंटू या दोन ब्रॅकेट्सचे मल्टिप्लिकेशन करू y into y plus 8 minus 3 into y plus 8 हा plus 56 as it is. y square plus 5y plus 6 into y square plus 5y minus 24 plus 56 as it is. इकडे आता हा y square plus 5y आणि हा y square plus 5y या y square plus 5y साठी आपण व्हॅल्यू पुटअप करू. व्हॅल्यू व्हेरिएबल पुटअप करू. y square plus 5y is equals to m plus 6 m minus 24 हा plus 56 as it is. हे दोन ब्रॅकेट्स आहेत ना m plus 6 आणि m minus 24 हे दोन ब्रॅकेट्सचे आपण करूया फर्स्ट मल्टिप्लिकेशन. m square minus 18m minus 88 चे फॅक्टर्स आपल्याला असे घ्यावे लागतील. -22 into 4 minus 88 minus 22 plus 4 minus 18 आपल्याला काय घ्यावं लागेल -22 plus 4 is equals to m square minus 22 m plus 4m minus 88. m square minus 20m मधून आपण कॉमन घेऊ m minus 22 plus 4 into m minus 22 is equals to m minus 22 into m plus 4. हे आले फॅक्टर्स तुमचे इन द फॉर्म ऑफ m मध्ये आपण हे जे पॉलिनॉमियल आपण सॉल्व्ह केलं त्याच्यानंतर आपल्याला फॅक्टर्स मिळाले -22 m plus into m plus 4. आपल्याला ही व्हॅल्यू रिप्लेस करावी लागेल. इथे आपण रिप्लेस करणार आहोत m minus 22 आहे ना इथे m च्या ऐवजी y square plus 5y minus 22 into m plus 4 m च्या ऐवजी y square plus 5y आणि हा plus 4
इकडे -22 चे फॅक्टर्स आपल्याला असे घ्यावे लागतील ज्यांचे मल्टिप्लिकेशन तर -22 येईल आणि ऍडिशन काय येईल +5 असे आपल्याला 2 फॅक्टर्स जर आपण 2 डिजिट जर शोधले तर ते तसे फाइंड आउट होत नाहीत. म्हणजेच काय हे फर्दर आपण अजून सिम्प्लिफाय करू शकत नाही, याचे फॅक्टर्स पडणार नाही. त्यामुळे हा जो पॉलिनॉमियल आहे हा आपण ॲज इट इज कंटिन्यू ठेवू आणि हा जो पलीकडचा पॉलिनॉमियल आहे y² + 5y + 4 हा आपण सॉल्व्ह करू. y² + 5y - 22 ॲज इट इज इंटू y² + 5y + 4 मल्टिप्लिकेशन 4 आणि ऍडिशन काय हवी 5 4 1 जा 4 4 + 1 5 y² + 4y + y + 4 हा याचे डायरेक्ट मी फॅक्टर्स इकडे मेन्शन नाही केले, डायरेक्ट सॉल्व्ह केलं. हा जो पॉलिनॉमियल आहे फर्स्ट तो ॲज इट इज आपण राईट डाऊन करून घेऊ. y² + 5y - 22 इंटू फर्स्ट 2 टर्म्स मधून आपण y कॉमन घेऊ y + 4 + 1 इंटू इकडे ह्या थर्ड आणि 4 या 2 टर्म्स मधून आपण +1 कॉमन घेतला, बाकी काय राहिला y + 4 इज इक्वल्स टू हे ब्रॅकेट ॲज इट इज y + 4 आपण फर्स्ट कॉमन घेऊ इंटू y इकडे y + 4 या फर्स्ट टर्म मधून आपण y + 4 कॉमन काढतोय, बाकी काय राहिला y आणि इकडे y + 4 कॉमन घेतलाय, बाकी काय राहिला +1. हे आलं तुमचं आन्सर. दिलेल्या पॉलिनॉमियल्सचे आपण फॅक्टर्स फाइंड आउट केले जे आहेत y² + 5y - 22 इंटू y + 4 इंटू y + 1. आलं लक्षात तुमच्या? हे एक्झाम्पल नंबर 6 आणि एक्झाम्पल नंबर 7 मी इथे मेन्शन केले. या एक्झाम्पल नंबर 6 मध्ये हा y² + 5y y² + 5y या y² + 5y च्या ऐवजी आपल्याला व्हॅल्यू पुटअप करायची आहे, आपल्याला व्हेरिएबल पुटअप करायचं आहे y² + 5y च्या ऐवजी काय येणार तुमचा m इज इक्वल्स टू m इंटू m - 2 - 24 इज इक्वल्स टू m ने इकडे मल्टिप्लाय करा m² m इंटू m m² मायनस m इंटू 2 2m - 24. इथपर्यंतचा पार्ट आला लक्षात तुमच्या? याचा जो पुढचा पार्ट आहे, याच्या नंतरचा जो पुढचा पार्ट आहे तो ॲज अ होमवर्क म्हणून तुम्ही करून नक्की बघा, कारण की ऑलरेडी आपण 5 एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत. ॲज अ प्रॅक्टिस म्हणून आपण या लेक्चरच्या सुरुवातीला आपण प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघितले, त्याच्यानंतर 5 एक्झाम्पल या क्वेश्चन नंबर 2 मधले आपण सॉल्व्ह केले. म्हणून हे मी जे 6 एक्झाम्पल आहेत ते आणि हे 7 एक्झाम्पल बाकी ठेवते. इथपर्यंतचा पार्ट तुम्हाला समजला, याच्यानंतरचा पार्ट तुम्ही कंटिन्यू करा ॲज अ होमवर्क म्हणून. आता बघूया आपण हा नंबर 7. या नंबर 7 मध्ये x - 3 इंटू x - 4 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू x - 5 - 6 हे तुम्हाला दिलेलं पॉलिनॉमियल आहे आणि याचं आपल्याला काय करायचे फॅक्टर्स घ्यायचे. तर हा जो ब्रॅकेट आहे x - 3 आणि x - 5 तो आपण काय करू x - 3 इंटू x - 5 मी काय केलं फक्त हा x - 5 इकडे शिफ्ट केला आणि हा x - 4 ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. आता नेक्स्ट स्टेपला आपण काय करूया, ह्या 2 ब्रॅकेट्सची आपण काय करूया मल्टिप्लिकेशन आणि हा जो ब्रॅकेट आहे x - 4 ब्रॅकेट स्क्वेअर इथे a - b ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करून आपण हे ब्रॅकेट सॉल्व्ह करू. या 2 ब्रॅकेट्सची आपण करणार आहोत मल्टिप्लिकेशन आणि हे ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करणार आहोत a - b ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत. मग a - b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू a² - 2ab + b². या फॉर्म्युलाचा आपण इथे यूज करू. a - b x - 4 a - b² ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय a² म्हणजेच इथे काय आला x² - 2 इंटू x इंटू 4 प्लस 4² आणि हा -6 ॲज इट इज, हा -6 ॲज इट इज. नेक्स्ट x² - 5x हा या -3 ने मल्टिप्लाय करा -3x मायनस प्लस 3 5 जा 15 हे कर्ली स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. नेक्स्ट हा x² 2 इंटू 4 किती आला -8x हा प्लस 4 चा स्क्वेअर 16 -6 ॲज इट इज. हे 2 सिम्प्लिफाय होते ना, हे 2 आपण सिम्प्लिफाय करू. x² - 8x + 15 इंटू x² - 8x + 16 -6 ॲज इट इज. आता इथे बघा या 2 ब्रॅकेट्स मध्ये x² - 8x इथे x² - 8x. नेक्स्ट आपण स्टेपला काय करूया पुट x² - 8x इज इक्वल्स टू m. आपण काय करूया व्हॅल्यू पुटअप करूया, हा व्हेरिएबल पुटअप करूया x² - 8x च्या ऐवजी m. काय मिळणार आहे तुम्हाला x² - 8x च्या ऐवजी m प्लस 15 ॲज इट इज इंटू x² - 8x च्या ऐवजी m प्लस 16 ॲज इट इज -6 हा -6 ॲज इट इज. आता हे 2 जे ब्रॅकेट्स आहेत याचे अगेन आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे इज इक्वल्स टू m इंटू m प्लस 16 m इंटू m m² प्लस m इंटू 16 16m प्लस 15 इंटू m 15m
प्लस 16 into 15 240 minus 6 16 into 15 240 minus 6 as it is equals to 16m plus 15m m square plus 31m plus 240 minus 6 किती आलं 234 आलं. ही आपल्याला असे 2 डिजिट फाइंड आउट करायचे आहे ज्याचं मल्टिप्लिकेशन येणार आहे 234 आणि ज्याचे ऍडिशन येणार आहे 31 इज इक्वल्स टू m स्क्वेअर प्लस 18m प्लस 13m प्लस 234 हा इज इक्वल्स टू या 2 मधून आपण m कॉमन घेऊ m प्लस 18 प्लस इकडे 13 आपण कॉमन घेऊ मग काय मिळणार आहे तुम्हाला m प्लस 18. आता हा m प्लस 18 आपण कॉमन घेऊ m प्लस 18 इंटू m प्लस 13. आता आपण व्हॅल्यू रिप्लेस करूया m ची व्हॅल्यू आपण काय पुटअप केली x स्क्वेअर मायनस 8x प्लस 18 इंटू x स्क्वेअर मायनस 8x प्लस 13 x स्क्वेअर मायनस 8x प्लस 18 x स्क्वेअर मायनस 8x प्लस 13 हे फर्दर अजून आपण सिम्प्लिफाय करू शकत नाही. हे मिळालं तुम्हाला आन्सर. फक्त तुम्हाला हे एकच एक्झाम्पल मी बाकी ठेवलंय ऍज अ होमवर्क म्हणून. हा सुद्धा हे सुद्धा एक्झाम्पल मी होमवर्क क्लास देणार होते फक्त इथे थोडासा क्रिटिकल पार्ट होता म्हणून मी एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेला आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेत नसलात तर तुम्ही नक्की घ्या. जर तुम्ही नोट डाऊन करून घेत असलं तर तुम्ही नक्की नोट डाऊन करून घ्या. हे जे एक्झाम्पल आपण बाकी ठेवले ऍज अ होमवर्क म्हणून ते तुम्ही नक्की करून बघा. जर या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही पार्टवर थोडासा जरी डाऊट आला तरी तुम्ही कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्सला तुमच्या क्लासमेट्सना व्हिडिओज नक्की शेअर करा. आपण भेटणार आहे न्यू चॅप्टरमध्ये. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करतोय न्यू चॅप्टर तुमचा. आपण भेटणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, काळजी घ्या आणि जो होमवर्कला दिलेला पार्ट आहे तो तुम्ही नक्की तुमचा होमवर्क कम्प्लीट करा. आपण भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.